600 रुपये MRP आहे. आपल्याकडनं घेऊन जाणारा किती जण ह्या ब्रँडला देऊ शकतात, 450 पर्यंत हे सेल करू शकतात. सोल असे आहेत ना, पहिली गोष्ट म्हणजे पेस्टिंग वाला माल नाही, पेस्टिंग वाला नाही. हा आता हे जे आपल्याकडनं कोणी घेतलंय ना, तर हे 750च्या रेंज मध्ये हे आरामशीर सेल करू शकतात. मशीन मोल्ड शूज आहे, क्वालिटी चांगली असते काय? सोल वगैरे एकदम आहेत. हे कसं आहे, आग्र्याला पेस्टिंगचा माल मिळतो ना, ते इवा सोल असतात. हे निघतं आणि हे नंतर दबून हे फाटतात, अच्छा तुकडे पडतात. तसं हे नाहीये, हे प्रॉपर ब्रँड्स आहे. आणि हे तुम्हाला इकडे 500, 550, 520 पर्यंत तुम्ही सेल करू शकता. 520 पर्यंत सेल करू शकता मित्रांनो, यांच्याकडून घेऊ ना. काय हे बघू शकता, हा पण बघू शकता. हे बघा, हा किती पर्यंत सेल करू शकतो? तो सेम आहे, 200-300 रुपये. हा पण माझ्या हातात आहे तो नाही, हा आपल्याकडनं घेऊन जाणारा. आपल्याकडनं घेण्याचं काय, आपल्याकडे जेवढा माल येतो हा सगळा ब्रँडेड मध्ये येतो. चांगल्या क्वालिटीचे चपला वगैरे आपल्याकडे येतात. चपलांमध्येच 30 ते 40 रुपयाचा फरक, म्हणजे 20-25 रुपयापासून 40-50 रुपयाच्या फरकामध्ये जे मिड रेंजच्या चपला येतात त्याच्यात मिळतात. आणि त्याच्या वरचा जो रेंज असतो त्याच्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट होतं आपल्याकडे. हे बघा मित्रांनो, असं असणार ना, असं तुमच्या घरपोच जाणार मित्रांनो. सगळ्यांना माहिती आहे काय डिस्काउंट होतं याच्यावर, जे शॉप चालवतात त्यांना माहिती आहे. ओके, ही चप्पल जी 309 MRP ची आहे, ही साधारण डिस्काउंट पकडून 3-90, 210च्या आसपास, 215च्या आसपास दुकानदारांना पडते. त्याच्यावर 309 मध्ये त्यांचं मार्जिन असतं. बरोबर. हा, ही पण चांगल्या ब्रँडची आहे. अजून एक ब्रँड आपण तुम्हाला दाखवतो जो आपल्याकडे आहे. हे बघा, हे 2 ब्रँड, हे एकच ब्रँड आहे हा, बरोबर आहे. आता ह्याची सोल क्वालिटी बघा, ह्यांची सोल क्वालिटी बघा, हे मटेरियल बघा, आणि सॉफ्ट आहे, हा सॉफ्ट आहे. आणि मेन हे आहे, म्हणजे हे एकदम ह्या, तर ही ज्या रेंजला पडते ना त्याच्यात एकदम 5-10 रुपये वरच्या रेंजला आपण ही देतो. हा जो ब्रँड आहे, हा ब्रँड हा 140 पासून 170-180 रेंज पर्यंत पडतो. सेट वाईज येतो, फ्रेश माल येतो, कुठचाही सेकंडचा माल कुठचा आम्ही ठेवत नाही. हे बघा, हे पार्सल लागलेत जे ह्या डिझाईनचे बघा पार्सल आहे. 4 ते 8 नंबर साईज आहे. 4 ते हे बघा 7 नंबर 4 पीसचा सेट आहे. हा 5 पीसचा सेट आहे, हा 4 पीसचा आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग पण आपली नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो दिल मिरगल या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये. जर मित्रांनो तुम्हाला स्वतःचा जर फुटवेअरचा जर बिझनेस करायचा असेल ना, तर मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हे जे शॉप आहे ना मित्रांनो, म्हणजे शॉप ॲक्च्युली मी आता गोडाऊनमध्ये आहे मित्रांनो. इथे ना तुम्हाला होलसेलमध्ये ना मित्रांनो चप्पल्स मिळेल. ॲक्च्युली ह्यांचं होलसेल रिटेल दोन्ही पण आहे, पण आज आपण जास्तीत जास्त फोकस करणार आहोत होलसेलवरती. जर खरं कोणाला गावाकडून ही व्हिडिओ बघत असेल आणि जर कोणाला तुमच्या मित्रपरिवारांना हवी असेल, ज्यांना स्वतःचा बिझनेस करतात, जास्तीत जास्त लोकांना कृपा करून ही व्हिडिओ शेअर करा. त्याचं कारण काय माहिती आहे मित्रांनो, कारण का ह्यांच्याकडनं खूपच रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला चप्पल्स मिळून जातील. म्हणजे ज्या प्राईजमध्ये हे इथे विकतायत तसं तुम्ही स्वतःच्या शॉपमध्ये घेऊन गेला त्यांच्याकडून माल, तरी देखील तुम्ही ह्या सेम प्राईजमध्ये तुम्ही विकू शकाल. पण सर्व आर्टिकल कव्हर करूया, त्यांची प्राईज रेंज काढण्याचा प्रयत्न करूया, कोणते कोणते आर्टिकल आहेत, होलसेलमध्ये कितीमध्ये, रिटेलमध्ये किती प्राईज असेल, सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो या व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली हे जे लोकेटेड आहे दहिसर ईस्टला आहे, कोकणी पाड्यामध्ये. ते बघा, बोरोली ईस्टवरून देखील तुम्हाला मिळेल. हे बोरोली स्टेशन आहे आणि इथे बघा 297 ची बस आहे. लास्ट स्टॉप आपला कोकणी पाड्याला. मित्रांनो हे 297 बस आहे ना, तुम्हाला जय तुळजाभवानी मंदिर लास्ट कोकणी पाडा बरोबर मित्रांनो 12 रुपयामध्ये सोडते इथे. हे बघा इथे सोडते. इथून थोडं पुढे जायचं आपल्याला, थोडं वरच्या साईडला, आणि इथून राईटला जायचं आहे. 100 मीटर चालत गेलो ना की आपण तिथे पोहोचू. इथून राईटला जायचं आहे, थोडंसं पुढे जायचं आपल्याला. मगाशी मित्रांनो आपण तिकडे पुढे होतो, इथून थोडंसं चालत यायचं आहे. इथे असा चौक आहे, ह्या चौकामध्ये बघा इथे नाही, इथे बघा इथे पुढे आहे बघा ॲक्सिस शूज म्हणून आहे, हे त्यांचं शॉप आहे. ह्या साईडला इकडे गोडाऊन आहे, ह्या साईडला गोडाऊन आणि तिकडे गोडाऊन आहे. शॉप पण मध्ये पण जाऊया आणि गोडाऊनमध्ये पण जाऊया. तर माझ्याबरोबर आहे तोडणकर साहेब. तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ॲक्च्युली पहिल्यांदा आपण फक्त गोडाऊनमध्ये, बरोबर की नाही? एका मिनिटामध्ये सांगा तुमच्याकडे नक्की काय मिळतं? आपल्याकडे बघा लेडीज जेंट्स फुटवेअरमध्ये माल मिळतो. जसं लेडीज चप्पल आहेत, जेंट्स चप्पल आहेत आणि शूज वगैरे तर असं आहे. आणि इन फ्युचर आपण सप्टेंबर पासून मोठ्या लेवलवर
हेवी क्वालिटी ब्रँडेड शूज आता आणि पूर्ण म्हणजे मोठ्या लेवलवरच काम चालू करणार आहे, जे ह्याच्या 3 पट 4 पट असणार. आता तुमच्याकडे जे मिळतं ते होलसेलर मध्ये मिळतं, होलसेलर रिटेल मध्ये पण आहे. पण होलसेलर मध्ये असं तुमच्याकडूनच का घ्यावं? कारण बरेच असं मार्केटमध्ये भरपूर होलसेलर असतील ना. रिटेल म्हणजे रिटेल आपण एका छोट्याशा कोपऱ्यात आहोत मेन मार्केटमध्ये, तिथले लोकल जण येतात त्यांच्यापुरते रिटेल करतो. बरोबर. बाकी दुसरं आपलं होलसेलचं मेन काम आहे, जे बाहेरना जेवढे कस्टमर येतात ते आपल्याकडनं घेण्याचं काय, आपल्याकडे जेवढा माल येतो हा सगळा ब्रँडेड मध्ये येतो. चांगल्या क्वालिटीचे चपला वगैरे आपल्याकडे येतात आणि जे चपला दुसऱ्यांकडनं ज्या रेट मध्ये घेतात, जसं ब्रँडेड आहेत आपल्याकडे लूज पॅकिंग माल येत नाही. बरोबर. म्हणजे नॉन ब्रँड वाला माल येत नाही. जो असतो तो सगळा ब्रँडेड आहे, जो तुम्हाला बाकी इतरांकडे मिळतो ऍज अ डिस्ट्रीब्युटरकडे, तसाच आपल्याकडे मिळतो. आणि दुसरं आपल्याकडे चपलांमध्येच 30 ते 40 रुपयाचा फरक, म्हणजे 20-25 रुपयापासून 40-50 रुपयाच्या फरकामध्ये जे मिड रेंजच्या चपला येतात त्याच्यात मिळतात. आणि त्याच्या वरचा जो रेंज असतो त्याच्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट होतं आपल्याकडे. आता मला फॉर एक्झाम्पल साठी सांगा, समजा काय, तर समजा 1 लाखाचं समजा सामान घेतलं तुमच्याकडून, 1 लाखाचं सामान, तर जर दुसऱ्याकडून घेतलं ते तेच सामान कितीला पडेल तरी? आता आपल्याकडे एक पार्टी आहे, जो माझ्या युट्यूब चॅनलला मी त्यांचा डिस्पॅच केलेला व्हिडिओ पाठवलाय, 9 पार्सल पाठवलेले. त्यांनी आपल्याकडनं 1,32,000चा माल घेतलेला. बरोबर. आणि तो मुलगा नवीन शॉप होता, त्यांनी सगळीकडे फिरून आले, ते पण पुण्यापर्यंत पण गेलेले. तर त्यांना जो माल आपण 1,32,000 मध्ये दिला, तो बाहेर 1,70 पर्यंत किंवा 1,60 ते 1,70 पर्यंत त्यांना पडला असता. म्हणजे एवढा, म्हणजे तुमच्याकडे आणखी एवढं कमी मार्जिन. 40 रुपयाचा डिफरन्स जर समजा 100 चपलांमागेच पडला तर 4,000चं होतं ना. आणि 500 रुपये पार्सल चार्ज जातो लांबचं. इथे जवळचे जे पार्सल असतात ना, जसं आता कर्जत आहे, शहापूर आहे, यांना 250च्या आसपास पार्सल जातं, 250 रुपयाचं ट्रान्सपोर्टचं. ते वजा केल्यानंतर पण त्यांना चांगलं बेनिफिट होतं. वा. तर मित्रांनो, खरोखर कोणा बिझनेस करायचं बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. चला, तो आज आपण जास्त वेळ न घालवता आर्टिकल बघूया आपण. काय माहिती, लोकांना हेच नाही समजत की आमच्या वस्तू बघतात आणि बरेचसे कमेंट करतात, अरे लोकल मार्केटला पण कोणता ब्रँड आहे, कोणत्या वस्तू आमच्याकडे आहे, त्याची क्वालिटी काय आहे, तो रेट काय आहे. आता मी तुम्हाला 1-2 ह्याच्यामध्येच मी रेट सांगेन, बाकीचे रेट सांगणार नाही. कारण की कसं आहे, तुमचा व्हिडिओ हा सामान्य लोक पण बघतात. बरोबर. आणि मग ते जर जाऊन कोणा दुकानदाराला म्हटले की तुला एवढ्याला मिळते आणि तू एवढ्याला तर एका चपलेचं उदाहरण देईन, जी ब्रँडची चप्पल आहे, जी काय रेंजला मिळते आणि त्याच्यामध्ये मोठं मार्जिन नसतं, तीच चप्पल आपल्याकडे त्यांच्यापेक्षा, जसा मी आता रेट सांगितला की एवढे पैसे कमी पडतात आपल्याकडे, तर त्या रेटला मिळते. आणि त्याच्यामध्ये आपण जी चांगली प्रीमियम क्वालिटी आहे ती पण त्या रेटच्या 10-15 रुपये वरच्या रेटला मिळते. तर ते मी तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवेन. काही आर्टिकल लावून ठेवले मित्रांनो. पहिला फक्त जरा असा हे करा, हा तुम्हाला इथले आहे, हे एक स्पेसिफिक आपण थोडेफार काढून ठेवले, इथे थोडेफार काढले. इथे पण बघू शकता गोडाऊन मध्ये आपले पार्सल. तुम्हाला गोडाऊन तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो मित्रांनो. बघा, म्हणजे तुम्हाला थोडा आयडिया. खूप आपण पुढे लावले, खूप मोठा आहे बघा. हे बघा, तुम्ही इथून आहे, हे बघा, हा इथून चालू होतं हे गोडाऊन, हे सगळं गोडाऊन आहे ह्या साईडला. बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल मित्रांनो त्यांचा किती मोठ्या लेवलला बिझनेस आहे, खूप मोठा आहे. बघा, ह्या साईड दोन्ही साईडला बघू शकता, सर्व काही तुम्हाला दाखवू शकत नाही. आतमध्ये पण आतल्या साईडला पण लावलेले आहेत कार्टून, ह्या साईडला देखील आहेत. हे सगळे असे पूर्ण कार्टून्स आहेत. हे बघा किती मोठं गोडाऊन आहे बघा. हे सगळं एवढे सगळे बॉक्स आहेत. मग तुम्हाला आयडिया येईल ह्यांच्या किती लेवलवरती बिझनेस आहे. बघा, सॉलिड आहे ह्यांच्याकडे, सॉलिड आहे मित्रांनो, खूप स्वस्तामध्ये मिळतील. आपण आर्टिकल बघूया. बघा, अशा पद्धतीने पूर्ण हे पूर्ण बॉक्समध्ये मिळणार का, असे प्रॉपर बॅग्स. एखादं मला दादा काही कार्टून ओपन करून ठेवा, म्हणजे आपल्याला थोडा हा आहे काय, तर मला तुम्हाला दाखवतो मी. बघा, असं येणार मला. हे बघा मित्रांनो, असं असणार ना, असं तुमच्या घरपोच जाणार मित्रांनो. कुठे कुठे, हे बघा इकडे, हे बघा. आता आपण हे पार्टांना पाठवलं म्हणजे खाली झालंय. हे बघा, असे पूर्ण बॉक्स मध्ये येणार. बघा, एक डिझाईन एक पार्सल असतं, असं असतं. वा. आणि तुम्हाला सगळे ब्रँडेड मध्ये मिळणार. ओके, चल आपण जे तुम्हाला रेट कम्पॅरिझनचं सांगत होतो तर त्याचं बघा, ही फ्लाईटची चप्पल आहे, ही बघू चप्पल. ओके, आणि त्याचं काय कम्पॅरिझन सांगत होतो. आता ही चप्पल आपण सगळ्यांना माहिती आहे काय डिस्काउंट होतं याच्यावर, जे शॉप चालवतात त्यांना माहिती आहे. ओके, ही चप्पल जी 309 MRP ची आहे, ही साधारण डिस्काउंट पकडून 3-9 210च्या आसपास, 215च्या आसपास दुकानदारांना पडते. त्याच्यावर 309 मध्ये त्यांचं मार्जिन असतं. बरोबर. हा, ही पण चांगल्या ब्रँडची आहे. अजून एक ब्रँड आपण तुम्हाला दाखवतो जो आपल्याकडे आहे. हे बघा, हे 2 ब्रँड, हे एकच ब्रँड आहे हा, बरोबर आहे. आता ही ह्याची सोल क्वालिटी बघा, ह्यांची सोल क्वालिटी बघा, हे मटेरियल बघा, आणि सॉफ्ट आहे, हा सॉफ्ट आहे. आणि मेन हे आहे, म्हणजे हे एकदम ह्या, तर ही ज्या रेंजला पडते ना त्याच्याच एकदम 5-10 रुपये वरच्या रेंजला आपण ही देतो, ज्याची MRP 500 रुपयापासून 750ची आहे. ह्याची 600 रुपये MRP आहे, ह्याची पण 600 रुपये MRP आहे.
आणि ही जी आहे ज्या रेटला तुम्ही बाहेर ना घेताय त्याच्यापेक्षा 40 रुपये रेट कमी मध्ये आपल्याकडे मिळतो. काय बोलता एवढा आहे? हा, 40 रुपये. आणि ही आहे आणि ऍज इट इज जो माल आहे इथे तोच तुम्हाला माझ्याकडे मिळणार. व्हिडिओ मध्ये जो माल दाखवला आणि आल्यावर दुसरा माल मिळणार असं नाही. जी कर्जतची ऑर्डर 9 पार्सलची पाठवलेली त्यांना हीच गोष्ट आवडली आपल्याकडे. जो माल आपण व्हिडिओ मध्ये त्यांनी बघितला तोच माल त्यांना इथे दिसला आणि तोच माल त्यांच्या दुकानात गेला. वा वा, आणि खूप एकदम इमानदार आहेत मित्रांनो, जेन्युइन माहित. जरा मग आता आर्टिकल जरा बघूया ना, म्हणजे आपल्या कसं सगळ्या लोकांना थोडा आयडिया येईल. कारण हा बघूया तरी आता बघा ही एक आपण पाहिली बघा, ही बघू शकता. ह्याच्यामध्ये साईज आपले सगळे मिळून जाणार. ह्याच्यामध्ये 4 ते 7 तुम्हाला मित्रांनो एक एक दाखवतो आर्टिकल. हा बघा, हा लेडीजचा, हा पण एकदम हलका, एकदम हलका ना. हे सगळे ब्रँड आहेत. हे सगळ्या ब्रँडचे आहेत, जे लोकल इंडियन ब्रँड आहेत, मीडियम रेंजचे ते सगळे ब्रँड आहेत. ते तुम्हाला दाखवते काय आर्टिकल. आपण जेवढे कमी वेळेत ना जास्तीत जास्त आर्टिकल बघा, अशा पद्धतीने आर्टिकल आहे. आणि ही जबरदस्त आणि सगळे कुशन पॅड मध्ये आहेत. एखाद दुसरा डिझाईन ह्या ड्युराबिलिटी चांगली असते का हो ह्याची? चांगली. त्याचं तुम्हाला ही जर दुकानामध्ये घ्यायला गेलं तर ह्याची बघा, हे शोरूम आर्टिकल आहे. दुकानामध्ये जो शोरूमला माल जातो त्यांचे रेट खूप वेगळे असतात. क्वालिटी वाईज दाखवा तुम्ही. हे बघू शकता मित्रांनो आर्टिकल. बघा किती मस्त मस्त आर्टिकल. हे सगळे तुम्हाला होलसेलमध्ये स्वतःचा बिझनेस चालू करायचा असेल तर त्याकरता वगैरे. आता जर कोणाला माल पाहिजे असेल तर त्याला काय पाहतो, सगळे प्रत्येकाकडे काय 1 लाख रुपये वगैरे एवढी अमाऊंट नसते. कधी कधी 50,000 मध्ये पासून चालू करू शकता. ज्यांची स्वतःची दुकान आहेत त्यांनी जरी समजा 30,000चा 25,000 30,000चा माल घेतला तरी ह्याच्यामध्ये त्यांचे 4 ते 5,000 रुपये वाचतात ना. आणि मग ते तुमच्या ट्रान्सपोर्ट चार्जेस पकडा. जर 500 रुपये जर पर पार्सल चार्जेस असेल तर 500 रुपये मायनस केला तरी तुम्हाला हे मिळतं. बरोबर. बऱ्याचशा आता आपण त्या ज्या वस्तूची सांगितली की 30-40 रुपये आपल्याकडे खाली मध्ये मिळेल. बरोबर. जर ते 30-40 रुपये जर तुमचे 100 पीस मागे वाचले, एखाद दुसरी मी तुम्हाला म्हणतो 100% 2% 3% कुठची तरी वस्तू असेल जी आपल्याकडे 10-15 रुपये जर तुम्हाला कोणाला महाग वाटली तर असू शकते. बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त. आता हे जे तुम्हाला मला दाखवतात ह्याचं हे निघणार नाही काय? क्वालिटी वाईज चांगलं आहे. नाही, अहो ती ब्रँडची आहे. जो येईल आपल्याकडे बॉक्स मध्ये दिसेल. इकडे दाखवा. हे अशी ह्याच्यामध्ये येणार मित्र. हे बघा मित्र, त्याचाच आहे त्याच्यामध्ये. हा हे बघा अशा पद्धतीने आर्टिकल आहे. तुम्ही ना ह्याच्यासाठी ह्या प्राईससाठी ना तुम्ही डायरेक्ट क्वेरी करू शकता. मी तुम्हाला एक का दाखवतो माहिती आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला पण बरं पडेल आणि तुम्हाला दादाला पाठवू शकता. हा जो ब्रँड आहे हा खूप स्वस्त्यामधला आहे. याच्यामध्ये मार्जिन आहे का? चांगलं मार्जिन आहे. दुसरं आपल्याकडे हा जो ब्रँड आहे, हा ब्रँड हा 140 पासून 170-180 रेंज पर्यंत पडतो. हा वाला बघा मित्रांनो 140 पासूनच्या रेंजमध्ये पडतील ते. आता ॲक्च्युली होलसेलर असल्यामुळे काय माहिती सर्व प्राईस आपण सांगू शकत नाही काय नॉर्मल व्हिडिओसारखं. पण तुम्हाला आयडिया हिंट देण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर की नाही. आणि जर तुमच्या ते आपण शॉपमध्ये जे आहेत ते आपण करू शकतो ना, समजा काही रिटेलमध्ये येणार असं वगैरे. आता फक्त लेडीजच आहे की जेंट्स मध्ये? जसा हा ब्रँड आहे, हा ब्रँड पण बऱ्याच ठिकाणी 200+ मध्ये आहे. आपल्याकडे सगळे बहुतांशी लेडीजचा माल जो आहे, जो वरचा आहे तो सांगेल, तो 195च्या आतमध्ये संपतो. म्हणजे 200च्या आतमध्ये येणार. 195, 200चा आकडा पण नका. 195च्या आतमध्येच 200च्या आसपासला हा बघा हा ब्रँड आहे, दाखवतो. हा वाला. हे होलसेलरचं बोलता ना, होलसेलचं. तर मित्रांनो बघू शकता हे जे ना, हे तुम्ही जसं बोलला की 500 ते 700 रुपये तुम्ही म्हणजे तुमच्या शॉपमध्ये पण विकू शकता ना. प्रीमियम जागा असेल तर. आणि मी तुम्हाला काय म्हणतो, साधारण तुम्ही 350 पर्यंत पण ही क्वालिटी विकू शकता. ही क्वालिटी तुम्ही क्वालिटी बघा नंतर हे करा. म्हणजे तुम्हाला मग थोडं हिंट देतो दुकानदारावर आहे कशावर विकणार. म्हणजे जर मित्रांनो जर हे 350ला जर विकलात, जसं दादा बोलल्याप्रमाणे हे 200च्या आतमधल्या रेंजच्यात ऑलमोस्ट 200 पकडा समजा. आणि ह्या 200+ आहे, पण 200 जसं मी तुम्हाला अशी चप्पल दाखवली, डिस्ट्रीब्युटरकडे तुम्हाला जर 210-12ला मिळते तर त्या रेट पेक्षा 5-10 रुपये जास्त आहे. मार्जिन कमवायचं ते प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. म्हणजे तुम्ही 300ची चप्पल जर 215ला घेतायत, 210ला घेतायत तर तुम्हाला 310 रुपयाची चप्पल, बरोबर. तर तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठ्या किमतीची, त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची, तुम्ही क्वालिटी बघू शकता काय आहे ती इथे सगळ्याची, तर ती तुम्हाला त्याच्यापेक्षा 5-10 रुपये वरती मिळते. त्याची MRP पण खूप हाय आहे. अरे लास्ट टाइमची व्हिडिओ काढले, एकाने कमेंट केली होती, अरे ते इथे म्हणजे एक पर्टिक्युलर शॉपचं नाव गेलं, म्हणजे हे शोरूम, तर त्याच्यामध्ये पण स्वस्त मिळतं. नक्की आहे का हो तुम्हाला? ती जी चप्पल दाखवली ना, ती चप्पल तिकडे
287 ला विकतायत. हा. माझ्याकडनं ज्यांनी घेतली हम्म. 287 ला ती सेल करतायत. हम्म. आणि माझ्याकडनं ज्यांनी नेली त्यांनी 260-270 ला हीच चप्पल हीच चप्पल हा. 287 ला तिकडे मिळते. त्यांनी ज्या शोरूमच्या ज्या मोठ्या मॉलचं नाव घेतलं, बरोबर. मार्टचं नाव हा, घेतलं बरोबर. आणि आपल्याकडनं नेणाऱ्यांनी 260-270 ला विकली आहे. हा. म्हणजे 17 रुपये खाली. म्हणजे मित्रांनो मोठ्या मोठ्या मार्ट पेक्षा पण तुम्हाला म्हणजे रिटेलचं तुम्हाला होलसेलचं वेगळंच आहे. मी 165 ला ही दुकानदारांना दिली. हम्म. दुकानदारांनी आता त्याच्यानंतर 250 ला जरी विकली तरी 90 रुपये दुकानदारांना. बघा तुम्हाला म्हणून तुम्हाला दाखवतात. मग काय आर्टिकल आता हे बघू शकता मित्रांनो. प्राइस सांगत नाही, पण ह्या प्राइस ह्याच्यासाठी नाही नाही काय सांगतात. आपलीच मराठी माणसं येऊन काही कमेंट करतात, त्यांना काही माहित नसतं. बरोबर. हा? ठीक आहे आता मी तुम्हाला ह्या चप्पलेचं सांगितलं ना की ही चप्पल बाहेर 215च्या आसपास मिळते, आमच्याकडनं 165 ला नेली. जी ज्या मार्ट मध्ये 287 ला विकली जाते, 87 मी प्रॉपर रेंज पण सांगतो, 87 ला विकली जाते, तीच आमच्याकडनं ज्यांनी नेली त्यांनी 250 ते 270 पर्यंत विकली. आणि तिथे तुम्ही किती स्वस्त जायला पाहिजे. आणि तुम्ही त्या शॉपमध्ये पण ते मार्टचं पण लिहिले होते प्राइस तिकडे किती होती ते पण मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये, पाहिलं नसेल कदाचित मे बी. ठीक आहे, तुम्हाला काही आर्टिकल आणखी दाखवतो मित्रांनो, हे पाहू शकता. आता ह्या ब्रँडमध्ये पण आहे का मार्जिन चांगलं? हा ब्रँड मध्ये मार्जिन चांगलं आहे. बघा ह्याच्यामध्ये बघा, ही सेम आर्टिकल आपल्याकडे एक दुकानदार होता, तो आपल्याकडे आला, त्याने आपल्याकडनं नेलं. त्याने हे सेम आर्टिकल हे सेम आर्टिकल 429 ची याला MRP आहे. त्याने बाहेर ना आपण जो रेट देतोय त्याच्यापेक्षा 56 रुपये एक्स्ट्रा देऊन ह्या चपला घेतलेल्या दुसऱ्या होलसेलर कडनं. काय बोलताय? म्हणजे तर आपल्याकडे आता आणि बघा आता रेट वाढलेत सगळ्यांमध्ये, 15-20 रुपये चपलांचे वाढलेत. हा जो स्टॉक आहे ह्याच्यामध्ये आपण काही रेट वाढवलेला नाहीये. आणि आपल्याकडे ह्या चपला आपण त्यांना त्याच्यापेक्षा 56 रुपये कमी नेल्या. त्याच्यामुळे कसं आहे, कोणाकडे स्वस्त असतं कोणाकडे, पण 56 रुपये एवढी किंमत आपल्याकडे जास्त नाहीये. आमच्या इथे जे काही कमेंट करतात की खूप महाग आहे, पहिले ब्रँड बघायचे, त्याची क्वालिटी बघायची. हे बघा, हे बॉक्स पॅकिंग माल येतो या ब्रँडची, ह्या डिझाईनची 429 रुपये MRP आहे. प्राइस डिपेंड्स अपॉन ते ब्रँडिंग आणि त्याच्यावरती मागे पुढे असतं ना. आणि हे बघा, याचे असे प्रॉपर बॉक्स येतात ना ह्या ब्रँडचे. जरा ओपन करा जरा बघूया. आता ही वेगळी असेल आता डिझाईन, ही बघा इथे ठेवली आहे, इथे ठेवले ना. याची MRP बघा 369. ह्या जी हातात घेतल्या त्याची 429 MRP. 429 MRP. तुम्हाला आणखी दाखवतो आर्टिकल. जरा ह्याच्यामध्ये हे आर्टिकल सांगा, हे नक्की काय मटेरियल म्हणजे म्हणता येईल? हे पीयू चप्पल आहेत सगळ्या. पण आता ही जी तुम्ही ब्लॅक घेतली बघा, तिन्ही डिझाईन एकच आहेत पण त्याचे सोल वेगळे. जर असे दाखवा ना, म्हणजे आपण सगळं बघा. तुम्हाला मित्रांनो काय माहिती आहे का, म्हणजे काय कोणाला जर पाहिजे असेल ना स्क्रीनशॉट घ्यायला पण त्यांना बरं पडेल. बघा हे 3 कलर मिळणार तुम्हाला, साईज तर मिळून जातील. बरोबर. ह्या इकडे साईडला ठेवा. आता ह्याच्यामध्ये किती 3 कलर आहेत? बरोबर. नाही, त्याच्यात 2 कलर आहेत. कोणते? हा बघा, हा एक सिंगल वेगळा कलर, हा वेगळा आहे. हा बघा मित्रांनो, असा आर्टिकल आहे. तुम्हाला दाखवतो का माहिती आहे, तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल. आपल्याकडे आता जी तुम्हाला 309 ची चप्पल दाखवली, तिच्या डिस्ट्रीब्युटरचा रेट जो दाखवला त्याच्यापेक्षा ह्याचा रेट कमी आहे. MRP जास्त असून एकदम मित्रांनो, ऍक्च्युअली काय एकदा कॉल तरी करा, तुम्हाला नंतर कळेल काहीतरी. लोकांना समजतच नाही. लोकांना काय वाटतं, अरे एवढा लांब आपण मागवायचा का? अरे पण जर तुम्ही एका कुठून तरी माल घेतात होलसेलरकडे आणि त्यांच्याकडे तुम्हाला डिस्काउंट म्हणून माल मिळतोय, तर त्याच्यापेक्षा 30-40 रुपये आमच्याकडे स्वस्त येत आहेत. आणि आमचा माल पण तिथूनच येतो, सेट वाईज येतो, फ्रेश माल येतो. कुठचाही सेकंडचा माल कुठचा आम्ही ठेवत नाही. हे बघा, हे पार्सल लागलेत जे ह्या डिझाईनचे बघा पार्सल आहे. 4 ते 8 नंबर साईज आहे. 4 ते हे बघा 7 नंबर 4 पीसचा सेट आहे. हा 5 पीसचा सेट आहे. हा 4 पीसचा आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग पण आपली 2025 ची जी लेटेस्ट आहे, जी आपण आता 2-3 म्हणजे 6-7 महिन्यापूर्वीचा माल असतो. ओके. आता जर हे जरा आर्टिकल जरा हे सांगा बघूया. हा पण आपल्याकडे मिळून जाईल ना. हे पण फ्रँकीचे आहेत. बघा, यांची अशी जशी यांची कोणाची 500 रुपये, कोणाची 700 रुपये, कोणाची 750 रुपये MRP आहे. असा MRP मध्ये माल. हे फक्त तुम्हाला MRP म्हणजे रिटेल, आपल्या रिटेलचं बोलताय ना तुम्ही. आणि एक गोष्ट म्हणजे मेन समजून घ्या की जो डिस्काउंट मध्ये तुम्हाला माल मिळतो, आता तुम्हाला 30% 35% मिळत असेल, तर ह्या ब्रँड मध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट क्वालिटी आम्ही तुम्हाला जे 300-350च्या रेंज मध्ये ज्या चपला येतात त्यांची जी तुम्हाला प्राइस बसते बाहेर, त्या प्राइस मध्ये तुम्हाला आम्ही हा माल देतोय, जो की हा प्रीमियम मध्ये येतो. त्याची क्वालिटी प्रीमियम येते. आणि हे ना स्वेट लेदर टाईप आहे, आतमधून पण तुम्हाला सॉफ्ट असतं. इथे हे बघा, हे यांच्यामध्ये हे प्रत्येकामध्ये बघा, हे असं टोचणारं नसतं. त्यामुळे क्वालिटी दाखवा तुम्ही, वरतून डिझाईन दाखवा. तुम्हाला परत दाखवतो क्वालिटी पण दाखवा. हे सगळे लेडीज मध्ये मित्रांनो एकदा तुम्ही बघू शकता. हे सगळे तुम्हाला व्हरायटी मिळतात. हे सगळे तुम्हाला होलसेल मध्ये हे ना मिळून जातील. बघा, ह्या पण 5 डिझाईन आहेत. बघा, ह्या पण आहेत. ह्या बघा, ह्या अशा पण मिळणार. ह्या आहेत. आणि हा परत इकडे
हे आपण दाखवतो म्हणजे एवढ्या सगळ्या बघा किती डिझाईन आहेत. लास्ट टाइमला कोणतरी बोलणार आहे ह्यांच्याकडे खूप कमी आर्टिकल पण कमी नाही, तुम्ही बघू शकता किती आर्टिकल आहे बघा. हे बघा एका फ्रेममध्ये तुम्हाला दाखवतो. आणि ह्या लेडीज मध्ये 100+ आहेत, तिथे जे आपण अजून काढलेले आहेत आपण त्या पण बघूया. आता आपल्या आता ह्या गोडाऊन मध्ये आपण फक्त आता लेडीजचं बघितलं बरोबर की नाही. आता आपण जेंट्सचं पण कुठे तिकडेच आहे आपला पाहायला. तिथे ठेवलंय, तिथे आता कलर काम केलेलं, त्याच्यामुळे तिथे अजून आपले रॅक वगैरे लावायचं काम बाकी. ओके चला मग आपण तिकडे जाऊया आता. चालेल. ओके आता मित्रांनो आपण आलो ना त्यांच्या रिटेलचे जे शॉप आहे ना तिथे आलो आहे बघा. हा त्यांचा नंबर आहे, हा ॲड्रेस ना ॲड्रेस पण दिसेल तुम्हाला. आर्टिकल दाखवतो इथे बघू शकता. हे सगळे ना सगळे लेडीजसाठी आहेत बघा. एवढे सगळे त्यांनी आपण जे मगाशी गोडाऊनमध्ये कव्हर केले ना त्याच्या व्यतिरिक्त हे आहेत इथे बघू शकता. हे ज्या हा सगळ्या चप्पल आहेत बरोबर ना, हे होलसेल आणि रिटेल साईड आहेत बरोबर की नाही. म्हणजे तुम्हाला जर इथे समजा ही व्हिडिओ बघून इथे कोण आलं घ्यायला तर तुम्हाला इथं पण मिळू शकतो, एक सिंगल पीस पण मिळू शकतो. आणि जर तुम्हाला जर बल्कमध्ये पाहिजे तर त्याचे रेट वेगळे असतील बरोबर की दादा. तरी सांगा ओव्हरऑल याची काय प्राइस असेल तरी आता इथे जर दुकानामध्ये आपण काय दरान विकतात तरी अंदाज साधारण बघा काय असतं. जसं आता ही चप्पल याची 339 MRP आहे बरोबर. चांगल्या ब्रँडची चप्पल आहे बरोबर. पॅकिंग मध्ये येते बरोबर. दुकानात त्याच्यावर एक नॉर्मल डिस्काउंट होऊन ह्या विकल्या जातात बरोबर. आपल्याकडनं जो कोणी नेल ना तो साधारण 260 270 मध्ये 250 रुपयापासून विकू शकतो. हे होलसेलचा रेट रिटेलचा. आता तुमच्याकडे हे 260 ला मिळेल इथं कोण आलं घ्यायला तर. 260 बघा मित्रांनो बघा किती एकदम स्वस्त म्हणजे हे रिटेलचे रेट बोलतोय रिटेलचे. आता समजा ही फॉर एक्झाम्पल ही चप्पल घ्यायला गेलो इथे आपल्याकडे आता मला घ्यायची हे कितीला पडेल ही दुकानदारांना देण्याचे सांगतोय. ही पण साधारण त्याच रेटला पडणार. मोस्ट ऑफ सगळ्या चपला ह्या त्याच आजूबाजूच्या रेटला येणार. आता जसं 339 आहेत. आता कसं असतं ब्रँडच्या काही चपलांमध्ये एक मोजकं प्रॉफिट दुकानदाराला असतं. आता 339 चप्पल आहे तर त्याच्यामध्ये 70 रुपये डिस्काउंट किती दुकानदार देऊ शकतात. 70 रुपये तर आपल्याकडे तो देऊ शकतो बरोबर. 250 रुपयापासून 270 रुपयामध्ये कुठेही ती विका. आता हे जे आहेत हे सगळे मेन्स वेअरसाठी आहेत ना. हे बघा मेन्सचे पण तुम्हाला आर्टिकल बघू शकता. ह्याचा रेंज काय चालला तरी समजा हे जर इथे घ्यायला गेलं तर रिटेलमध्ये त्याच्यामध्ये इथे कसं आहे आता जसं तुम्हाला 300 रुपयापासून 500 रुपयापर्यंत 300 पासून ते 500च्या रेंजमध्ये. मोस्ट ऑफ आमच्याकडे इथे जो छोटासा लोकल एरिया आहे तिथेच तेवढेच जण आमच्याकडे येतात, बाहेरना जास्त येत नाही. आणि आपले बाहेरना जे कस्टमर येतात जे आपल्याकडे होलसेल करतात त्यांच्यासाठी इथे ठेवलेलं आहे बरोबर. की गोडाऊनला गरम होतं म्हणून हे पंख्यामध्ये इथे आपण. आणि इथे अजून आता ऑफिसचं जेव्हा काम होईल आता कलर काम केलेलं आहे आपण. खाली बघा डाग दिसतील. त्याच्यानंतर ते ऑफिस आहे तर त्यांच्यासाठी हे सॅम्पल इथे आणले बरोबर. ते सॅम्पल दाखवून त्यांचा माल त्यांच्या डोळ्यासमोर पण काढायचा आहे तर आपण गोडाऊनवर नेऊन काढतो. ओके ओके. आता त्या व्यतिरिक्त मित्रांनो यांच्याकडे आणखीन काही कलेक्शन तुम्हाला कलेक्शन दाखवतं. हे बघू शकता हे वेगवेगळे सगळे मेन्स वेअर रिलेटेड आहेत कलेक्शन. हे बघा हे सगळे आपले हे चप्पल्स आहेत ना दादा. हे सगळे चप्पल्स आहेत. ह्या चप्पल्स आहेत. आता जर समजा आपल्याकडे ह्या रिटेल मध्ये ह्यांचे रेट कसे आहेत तुम्हाला साधारण म्हणजे 300च्या आसपासला रेट आहे त्याचे बरोबर. कोणते जसं दुकानदाराला आहे जसं दुकानदार 250 रुपयापासून 350 रेट जाणारच नाही, खूप कमीच रेट जाईल. अच्छा हे एकदम मेन ब्रँड आहे. हा समजा घ्यायला गेलं तर कितीला मिळेल आपल्याला. आता बघा आपल्याकडनं जसं आहे हे याच्यामध्ये तर एक तुम्हाला एक अंदाज देतो 250 रुपयापासून 300 रुपयापर्यंत दुकानदार आपल्याकडनं घेऊन विकू शकतो. हे तुमच्याकडे घेऊन विकू शकता. डिस्काउंट जसं आता ह्याची 355 आहे तर याच्यावर आता दुकानदाराने 300ला विकलं तरी त्याला आपल्याकडनं चांगला प्रॉफिट मिळेल. 300ला विकून. आणि हा मेन ब्रँड आहे त्याच्यामुळे ह्या ब्रँडला असं नाही की 50-55 रुपये कोणी डिस्काउंट याच्यावर किती देतात. या ब्रँडला खूप कमी क्वचित दुकानदार असेल तो 55 रुपये डिस्काउंट. तर परत येतात आपण आर्टिकल दाखवतो. मला जो कोणता आवडत असेल ना मित्रांनो बघा त्याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. हे सगळे आपल्या होलसेलला मिळून जातील ना. हे बघा आर्टिकल ही बघा ही 429 MRP याला. हा मेन ब्रँड आहे चांगला ब्रँड आहे. याच्यात आपल्याला तुम्हाला 11 नंबर साईज पर्यंत मिळेल. हा पण कोणी दुकानदार आपल्याकडनं घेतला तरी तो 350ला पण हा सेल करू शकतो. वा वा. म्हणजे एवढा त्याचा स्वतःचा मार्जिन स्टार्ट आहे म्हणजे 70 रुपये डिस्काउंट जरी दिला तरी तो हे करू शकतो. क्वालिटी वाईज ती चप्पल पण हे करून बघा. ती पुन्हा एकदा चप्पल ही वाली ना मस्त आहे बघा. ही बघा हा हे प्रीमियम आर्टिकल आहे. ह्याच्यामध्ये याची क्वालिटी दाखवा. त्यांची आता ह्याची MRP आहे 899 ची. आरामशीर आपल्याकडनं घेऊन तो कोणी 750च्या आसपास पण आहे. आणि ही ती 400-500 रेंजची क्वालिटी नाहीये. अच्छा चांगल्या क्वालिटीची. आपल्याकडे होलसेल रेट खूप रिझनेबल आहे. ही आता आमच्या इथे जरी कोण आलं आपल्याकडे सिंगल पीस घ्यायला तर आम्ही 750 पर्यंत देतो. ही 750 पर्यंत देतो. आणि समोरचा जर तुमच्याकडून होलसेल मध्ये घेऊन तो पण 650 तो विकू शकतो. म्हणजे मित्रांनो तुम्ही समजू शकता किती तुम्हाला मार्जिन मध्ये घेऊ शकता. तुम्हाला खूपच स्वस्तामध्ये मिळून जाईल बघा. ती क्वालिटी वाईज त्यांचे सोल वगैरे दाखवा ते. आणि आता हे जे तुम्ही ह्या ज्या चपला दाखवल्यात ना त्यांचा बॉक्स बघा. हे बघा असा आहे काय असा प्रॉपर बॉक्स येणार.
बघू शकता मित्रांनो. क्वालिटी मध्ये हे असं तुम्हाला आतमध्ये हे असं प्रत्येक चप्पलचा बॉक्स मिळणार ना. प्रत्येक चप्पल. आता हे जे शूज लावले तिथे हे काय लेडीजसाठी आहेत काय? लेडीज आहे. ह्याचा काय चाललंय रेंज तरी आपल्याकडे तरी अंदाज? आता हे बघा, हा पण तो जो चांगला ब्रँड आहे त्याच्यातलंच आहे. आणि हा आपल्याकडे जवळजवळ म्हणजे तुम्ही 600 रुपये MRP आहे. आपल्याकडनं घेऊन जाणारा किती जण ह्या ब्रँडला देऊ शकतात, 450 पर्यंत हे सेल करू शकतात. वा वा, 450 रुपयापर्यंत मित्रांनो तुम्ही ह्यांच्याकडून घेऊन 150 रुपये डिस्काउंट ज्याला जमतंय, ज्याला वाटतंय 100 रुपये डिस्काउंट द्यावं. आणि त्या ह्या ब्रँडवर जास्त करून 50 रुपये पण मुश्किलने कोणी डिस्काउंट देत असेल तर. अच्छा अच्छा, मग त्या रेटमध्ये मिळणार तुम्हाला. बघू शकता हे तर कमी आहे. हे तर 350 350. हे आपल्याकडे अवेलेबल आहेत ना, स्टॉक मध्ये भरपूर आहेत. हे रिटेल मध्ये कोणीही त्या रेट प्रमाणे विकू शकतो. वा वा, इथे पण आणखीन बघू शकता. आता या सँडल आहेत. याच्याबद्दल जरा सांगा, सँडल बद्दल. यांच्यामध्ये पण आपल्याला तुम्ही एक ब्रँडच्याच आहेत. बाहेर जो रेट चालतो 420च्या आसपासचा, आपल्याकडे त्याच्यापेक्षा 50-60 रुपये कमी मध्ये मिळणार तुम्हाला. बघू शकता मित्रांनो. आता आपण थोडा पण यांच्याकडे शूज बघा, शूजचं पण कलेक्शन थोडं लेडीजचं पण आणखीन आहे ना कलेक्शन. हे बघा, ह्याच्यामध्ये पण आणखीन आहे. हे बघा, आता ह्या बघा, ह्याच प्रीमियम जे आहेत तुम्हाला आम्ही सांगतो की मोस्ट ऑफ काही 300-350च्या चपला 210 पासून 240 पर्यंत मिळतात. आणि त्याच्या आतमध्ये ह्या 500 रुपयापासून 750 रुपयाच्या MRP पर्यंतच्या ह्या चपला मिळतात. क्वालिटी बघू शकता मित्रांनो, कसं सॉलिड आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये वेगवेगळी क्वालिटी आहे ना. सोलमध्ये फरक आहे, बघू शकता मित्रांनो. सॉलिड आर्टिकल आहे. आता ह्याच्याबद्दल जरा सांगा, जरा ह्या चप्पलबद्दल. आता ह्यांच्यामध्ये पण बघा, ह्यांचे 750 MRP आहे. होलसेल रेट खूप रिझनेबल आपण देतो. ज्या रेट मध्ये तुम्ही जे 30% 35% लेस करून घेतात ना, तर जे एखादी 400 रुपयाची MRP ची चप्पल पकडा, त्या पण आपल्या त्याच्यापेक्षा स्वस्त ह्या पडतात. असं बघा, बघू शकता. 400 रुपयाची चप्पल कितीला मिळणार तुम्हाला? 280 ला. हे सॉलिड आहे. हो, कोल्हापुरी सारखी वाटते ना. मस्त वाटते आर्टिकल. आता थोडं आपण शूज कडे बघूया. लेडीज पर्यंत कव्हर. लेडीज मेन ब्रँडच्याच आहेत. ह्या पण आपल्याकडे एकदम रिझनेबल रेटला आहे. रिझनेबल मध्ये हे तुम्हाला सगळे आर्टिकल हे तुम्हाला रिटेल आणि होलसेल मध्ये मिळून जातील. खास करून यांच्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलात ना तुम्ही, तुम्हाला सगळे प्राइस म्हणजे होलसेलचे प्राइस तुम्हाला सांगितले जातील. सांगाल ना तुम्ही सगळे प्राइस बरोबर प्रॉपर आहे ना. ह्याचा काय कॅटलॉग वगैरे आहे का आपल्याकडे पूर्ण प्रॉपर? फोटो पाठवतो सर्वांना. फोटो पाठवता. आणि रेट त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला हे केले का रेट आपण हे करतो. आता जरा शूज बद्दल सांगा ना. हे शूज बघा, हे युवा सोल मध्ये शूज आहेत, एकदम मस्त. आणि सोल असे आहेत ना, पहिली गोष्ट म्हणजे पेस्टिंग वाला माल नाही. पेस्टिंग वाला नाही. आता हे जे आपल्याकडनं कोणी घेतलंय ना, तर हे 750च्या रेंज मध्ये हे आरामशीर सेल करू शकतात. त्याच्यावर आहे 1000 रुपयाच्या आसपासच्या MRP आहेत, 900 पासून 1000च्या. आणि सगळे मशीन मोल्डिंग आहेत आणि चांगल्या ब्रँडचे शूज आहेत. तर मित्रांनो, ऍक्च्युली हा जर शूज जर ना तुम्ही जर होलसेलमध्ये घेतला त्यांच्याकडून, तर स्वतःच्या दुकानामध्ये 750 रुपयाला पण विकू शकता. म्हणजे तुम्ही समजू शकता की रिटेल प्राइस याची म्हणजे आपले होलसेल प्राइस किती असू शकते. हे रिटेलचे सांगतात ते लोक. बघू शकता. आता हे बघा, हा जरा बघूया. हा मला आवडला. हे मिनिटं पहिले हे दोन आहेत त्याच्यामध्ये. हे आता 1300 रुपये MRP चे आहेत. हे वाले पूर्ण फायलोन सोल मध्ये. हे बघा, फायलोन सोल्स म्हणून बोलतात. क्वालिटी वाईज एक नंबर टॉप नॉच क्वालिटीमध्ये. आपल्याकडे फ्रेश माल असतो, त्यामुळे कुठे डागाळलेला किंवा अपर वगैरे त्याचा जे काय लूज पडलेला असं नाही. हा बघू शकता मित्रांनो. हा जर आपल्याकडे घ्यायला गेलं तर काय असेल हो तुम्हाला? तर हा 1000 रुपयाच्या आसपास तुम्हाला हे होईल. किंवा दुकानदार विकू शकतो. आपण काय थोडं कमी पण देतो. वा वा, असं आहे. तरी तुम्ही इथं आला तरी तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. आपल्याकडनं घेणारा हा 900 रुपयाला पण विकू शकतो. 900 रुपयाला पण विकू शकता. ती क्वालिटी आहे. हे जे आहेत हे बघा, हे एकदम हलका आहे हो. मशीन मोल्ड शूज आहे. क्वालिटी चांगली असते काय? सोल वगैरे एकदम आहेत. हे कसं आहे, आग्र्याला पेस्टिंगचा माल मिळतो ना, ते इवा सोल असतात. हे निघतं आणि हे नंतर दबून हे फाटतात. अच्छा, तुकडे पडतात. तसं हे नाहीये, हे प्रॉपर ब्रँड्स आहे. आणि हे तुम्हाला इकडे 500 550 520 पर्यंत तुम्ही सेल करू शकता. 520 पर्यंत सेल करू शकता मित्रांनो यांच्याकडून घेऊ ना. हे बघू शकता. हा पण बघू शकता. हे बघा, हा किती पर्यंत सेल करू शकतो? सेम आहे. 2-3. हे बघा, हे सेम 500 फुल व्हाईट पण मिळणार. 500-550 तुम्ही सेल करू शकता हे शूज मित्रांनो. म्हणजे बघा किती खूप स्वस्तामध्ये मिळणार तुम्हाला. स्वस्तामध्ये हे किती पर्यंत? हे किती पर्यंत? नॉर्मल रेट एक जास्त आहे. हे किती पर्यंत सेल करू शकता? हा सेल करायचा झाला कोणाला तरी हा वाला 700 750 750 पर्यंत आरामात सेल करू शकता मित्रांनो. हे बघा,
हा जरा हेवी आहे का? हा पण हेवी आहे ना? हा हेवी आहे, याची 1400 रुपये MRP स्निकर्स आहेत ते. हां. याच्यात ब्लू कलर पण आहे. हा तुमच्याकडून घेऊन गेला तर कितीपर्यंत सेल करेल तरी? 1000 रुपयापर्यंत. 1000 रुपयापर्यंत सेल करू शकतो मित्रांनो. हे बघा, क्वालिटी पण तशी आहे, अशी साधी क्वालिटी नाही किंवा हे बघा यांच्यासारखी, ही क्वालिटीच वेगळी होती. त्या वेट पण जास्त आहे. 750. हा पण बघू शकता. हा पण 1000 पर्यंत सेल करू शकतो तुमच्याकडून घेऊन गेला तर. याच्यासारखाच आहे सेम, फक्त डिझाइन वेगळी. स्वतःचा मार्जिन काढून ना मित्रांनो तुम्ही सेल करू शकता. हे बघा, हे सगळे स्पोर्ट्स शूज आहेत, हे चांगले आहेत. हे बघा टॉप नॉच क्वालिटीचे आहेत. हा जर घ्यायला गेलं तर त्याच्यामध्ये बघा हे असे तुम्हाला ह्याचे सोल पण एकदम सॉफ्ट येतात. बरोबर. ह्याची 1600 रुपये MRP. 1600 MRP आहे. विकणाऱ्यावर आहे मध्ये. किती त्याला विकेल तरी? 900, 1000. काय बोलताय? म्हणजे होलसेलमध्ये तुमच्याकडे आणखी स्वस्तामध्ये मिळणार मित्रांनो. बघा बघू शकता. तर म्हणजे काय तुम्हाला आयडिया येण्यासाठी बोलतोय. 1000 पर्यंत आरामशीर विकू शकतो. हा पण माझ्या हातात आहे तो. नाही, हा आपल्याकडनं घेऊन जाणारा हा 850. 850 पर्यंत विकू शकतो. MRP जास्त आहे. MRP जास्त आहे. खूप आहे त्यांच्या. MRP जास्त आहेत पण MRP पेक्षा खूप. आता हे जर आपल्याकडनं जो कोणी नेल हा 450 ला विकू शकतो. हा वाला? हा एकदम ब्रँडचा पीस आहे, मशीन मोल्ड पीस आहे, एकदम साध्या स्निकर्स मध्ये. अच्छा, एकदम साधा बेसिक स्पोर्ट्स शूज आहे. हा पण बघू शकता. त्याचा तोच कलर आहे. याचे 725 MRP आहे. 450 पर्यंत, 400, 500 रुपयापर्यंत देऊ शकतो. आणि ह्याच्याबद्दल जरा सांगा. हे स्पोर्ट्स शूज आहे, ही चांगली आहे. ही पण 900, 950 पर्यंत विकू शकतात. हे वाला बघू शकता मित्रांनो कसा शूज आहे. प्राइस रेंज खूप आपल्याकडे कमी मिळणार, खूप रिझनेबल आहे. 1600 रुपये जिथे MRP आहे ना, त्याच्यामध्ये पण आपल्याकडे बऱ्यापैकी रेंज मध्ये पडेल. आणि हा वाला माझ्या हातात येतो आता. हा पण त्याची पण ते 1350 MRP आहे. अच्छा, हा बघू शकता. हे बघा, हे सगळे शूज आहेत ना, 850 पासून 900च्या आसपास सगळे सेल होऊ शकतात. जर इकडे आलं तर तिकडे तुम्हाला पण खूप कमी होणार. हा एक 750च्या आसपास आहे. हा वाला बघा मित्रांनो. बघा इथे आल्यावरती देखील मिळून जातील ना तुमच्या इथे आल्यावरती. कोणाला पाहिजे ना सिंगल पीस मिळून जाईल तुम्हाला. बघू शकता 750च्या आसपास आपल्याकडनं नेणारा पण विकू शकतो आणि बेस्ट टू बेस्ट मार्जिन याच्यामध्ये निघेल. बघा मित्रांनो किती रिझनेबल प्राइस मध्ये. बापरे, हे शूज पण 550 पर्यंत विकू शकतात. दुकानदार नेणारा 550 पर्यंत सेल करू शकतो. 500 पासून 550 पर्यंत कुठेही पण करा. हा वाला हा 999 ला जाऊ शकतो. 1499 ची MRP. 1499 MRP 999 ला जाऊ शकतो. आता आणखी 3 राहिलेत, हे पण बघू शकता. हे पण तुम्हाला दाखवतो. हा बघा. आणि सगळे पेस्टिंगचे आहेत. आपल्या ह्याचे आहेत, मशीन मोल्ड आहेत, पेस्टिंगचे नाही आहे. हे बघा, हा पण सॉलिड आहे. ह्याच्याबद्दल सांगा. हे पण ते 850 पासून 900 रुपयापर्यंत दुकानदार सेल करू शकतो. तुम्ही इकडे आला. पायलोन सोल मध्ये मशीन मोल्ड शूज आहेत ते. अच्छा, हे बघा असे लोकल मटेरियल. हा सॉल बघा किती मस्त वाटतं. सॉलिड आर्टिकल, सॉलिड आहे. इथे पण तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा पण बघू शकता. हे सगळे 520 पासून 550 पर्यंत सेल करू शकतो. हा जास्त आहे. हा जरा एक 750 पर्यंत जाऊ शकतो. पायलोन सोल. आणि हा इवा सोल मध्ये नाहीये. त्याची सोल क्वालिटी त्याच्यापेक्षा चांगली आहे. पेस्टिंग वाले नाहीये. आणि हे बघा, त्याच्यात तुम्हाला मी दाखवतो. मेमरी फोम पण येणार. आणि हे बघा, मशीन मोल्ड केलेलं आहे पूर्ण आतून. स्पंज वाले हे सगळ्या शूजला तसंच आहे. आतमधून मशीन मोल्ड आहे केलेले. आणि हे क्वालिटी एक नंबर आहे ना. हे बघू शकता. सोल वगैरे असे इथून निघणारे नाहीये. ओके. त्याच्यामुळे क्वालिटी वाईज टिकणारे शूज आहेत. होलसेल रेट आपल्याकडे खूप रिझनेबल आहे त्यांचे. वा. तर मित्रांनो, आपण आलो होतो ड्रॅक्शिस शूज जे होलसेल आणि रिटेलमध्ये ते लोक डील करतात. खूप सॉलिड आहे इकडे मित्रांनो. दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. खरोखर तुम्हाला एकदम रिझनेबल प्राईसमध्ये तुम्हाला गोडाऊन पण दाखवलं. भरपूर आर्टिकल आहेत. तुम्ही कुठल्या पण आर्टिकलचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही प्रॉपर हे करा. आणि तुम्ही ऑर्डर द्यायची असं किती दिवसापर्यंत द्यावी लागते? कारण ऑलरेडी स्टॉक पडलेला असतो आपला. तुम्ही ऑर्डर आमच्याकडनं फोटो घ्या आणि तुम्ही आम्हाला फोटो रिटर्न पाठवा. जसं आपण आता साताऱ्याला पण माल पाठवलेला, जो मागच्या टायमाला एकदा व्हिडिओ बनवलेला त्याच्यात. ओके. तर त्यांनाही माहित पडलं की आपल्याकडे त्या रेंज पेक्षा आपल्याकडे कमी किमतीमध्ये माल मिळतो. तरी अजून कुठे जातो सातारा आणि कुठे आपला महाराष्ट्रात बऱ्याचशा ठिकाणी गेलेला आहे. ओके. आता जी लेटेस्ट ऑर्डर आपण केली ती कर्जतची केलेली. ओके. जी 535 पीसची होती. ओके. मग जेवढं पाहिजे तेवढा स्टॉकमध्ये मिळून जाते. तर माझ्याकडून जेवढं होईल ना मित्रांनो, तेवढं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चॅनलवरती नवीन असेल चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. तर थँक्यू सो मच तुमचा व्हॅल्युएबल टाईम दिलात आणि खूप चांगलं काम करताय. मस्त मित्रांनो, कॉन्टॅक्ट करा. चला बाय बाय मित्रांनो. बाय बाय.